की आतापर्यंत काहीच ठराविक 25 घराण्यांची लोक सत्तेमध्ये जातात आणि ते स्वतःच्याच घराण्यामध्ये पैसे टिकून ठेवायचा प्रयत्न करतात. हे पैसे कधीही आपल्याकडे येत नाही, यांचा निधी कधीही आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि यांचा विकास कधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हीच परिस्थिती आपल्याला आपल्या मतदारसंघ मेहकरची सुद्धा दिसते. आपण बघितलं असेल तर इथे इतका मोठा शेतकरी वर्ग आहे, शेतकरी त्रस्त आहे, कारण शेतमालाला हमी भाव नाही. इतकी लोक शेतात काम करतात, वीज कधी येते वीज कधी जाते कोणाला सांगता नाही येत, लाईन येत नाही. लाईन असली तरी इलेक्ट्रिसिटी रात्रीचा 11 वाजता चालू करतात, तेव्हा कोणता शेतकरी शेतात काम करतो यांना ठाऊक. आपण बघितलं असेल तर ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन उगवला जातो, कपास उगवला जातो. पण कपास आणि सोयाबीनला घेऊन ज्या इंडस्ट्रीज इकडे पाहिजे होत्या, ज्या प्रोजेक्ट इकडे पाहिजे होते, ज्या कंपन्या इकडे पाहिजे होत्या, ज्या फॅक्टऱ्या इकडे पाहिजे होत्या, त्या त्यांनी उभ्याच केल्या नाही. आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये सोयाबीन रिफायनरी नाहीये की सोयाबीनचं तेल निघू शकेल. सोयाबीन आज आपण बघितलं असेल तर भारतभरामध्ये आणि जगभरामध्ये सोयाबीनचं दूध आणि सोयाबीनचा खाण्यामध्ये वापर हा सुरुवात झाला. त्याच्यासाठी सोया रिफायनरी किंवा सोया फूड प्रोसेसिंग युनिट हे प्रत्येक ठिकाणी उभं केलंय. पण आपण बघतो तर आपल्या ह्या 2 तालुक्यांमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये कुठेही सोयाबीनच्या लागून जे उद्योगधंदे इकडच्या शेतकऱ्यांना पूरक ठरणारे होते ते कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळताना दिसत नाही.